नमस्कार शेतकरी बंधूंनो, जय महाराष्ट्र. काय बा, शेती करताय ना, केलीच पाहिजे, कारण वावर आहे तर पावर आहे. मी गजान पोटे आपणा सर्वांचं स्वागत करतो शेती विश्व फार्मिंग वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सबस्क्राईब केल्याने आम्हाला मोटिवेशन मिळतं. आणि बरं का मंडळी, सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही बरं का. तुषार सिंचन स्प्रिंकलर पाईप वरती अनुदान मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा या योजनेविषयी अधिक माहिती हवी असल्यास आपण आपल्या भागातील तालुका कृषी अधिकारी साहेबांशी संपर्क साधावा. तर चला मित्रांनो, पाहूया ऑनलाईन अर्ज कसा करायचा. याकरता आपणास गुगल क्रोम ओपन करायचा आहे. तुमच्या लॅपटॉपवरती, मोबाईलवरती, पी सीवरती. जर तुम्ही मोबाईलवरती गुगल क्रोम ओपन करत असेल तर तुम्हाला टीन टिपावरती जाऊन डेस्कटॉप व्ह्यू सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर इथे टाईप करायचं आहे महाडीबीटी फार्मर लॉगिन. महाडीबीटी फार्मर लॉगिन टाईप केल्यानंतर महाडीबीटी महाराष्ट्र gov.in या साईडवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही दोन प्रकारे लॉगिन करू शकता. एक तर तुमचा वापरकर्ता आय डी, युजर आय डी आणि पासवर्डच्या साहाय्याने, तसेच आधार कार्ड नंबरच्या साहाय्याने. आपले सरकार नावाची अशी एक साईट ओपन होईल. आधार कार्ड नंबर इथे प्रविष्ट करायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला असा मेसेज येत असेल युअर आधार नंबर इज नॉट रजिस्टर्ड, म्हणजे तुम्ही आधी कुठल्याही प्रकारचं यामध्ये लॉगिन केलेलं नाही आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, नवीन रजिस्ट्रेशन कसे करायचं त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि तो व्हिडिओ बघून तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. नवीन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर म्हणजे या व्हिडिओची प्रोसेस तुम्हाला नंतर फॉलो करायची आहे. सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या व्हिडिओप्रमाणे तुम्हाला तुमचं महाडीबीटी पोर्टलवरती नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर हा व्हिडिओ नेक्स्ट स्टेप आहे तुमची, म्हणजे नंतर मग तुम्ही हा व्हिडिओची सुरुवात करू शकता. आधार कार्ड नंबर प्रविष्ट केल्यानंतर सेंड OTP वरती क्लिक करायचं. OTP वरती क्लिक केल्यानंतर OTP पाठवा. OTP पाठवानंतर इथे मेसेज येईल तुमच्या रजिस्टर्ड जो आधारला लिंक मोबाईल आहे त्यावरती OTP सेंड करण्यात येत आहे. ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती आलेला OTP इथे प्रविष्ट करायचा आहे. आलेला OTP प्रविष्ट केल्यानंतर इथे OTP तपासावरती क्लिक करायचं आहे. OTP तपासा यावरती क्लिक केल्यानंतर आपले सरकार महाडीबीटीचा तुमचा लॉगिन ID ओपन होईल. या लॉगिन ID मध्ये तुम्हाला अर्ज करा यावरती क्लिक करायचं आहे. आपणास अर्ज करायचा आहे तुषार सिंचन या घटकासाठी. तुषार सिंचन हा घटक सिंचन साधने व सुविधा यामध्ये येतो. आपल्याला सिंचन साधने व सुविधा याच्या समोरील बाबी निवडा यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर आपल्या शेतीची माहिती इथे ऑटोमॅटिक येऊन जाणार. तुम्हाला मुख्य घटक निवडायचा आहे सिंचन साधने आणि सुविधा. बाब निवडायची आहे तुषार सिंचन. उपघटक निवडायचा आहे, म्हणजे इथे तुषार सिंचनाचे प्रकार तुम्हाला निवडायचे आहे. चल, मिनी स्प्रिंकलर, लार्ज व्हॉल्यूम रेनगन, सूक्ष्म तुषार सिंचन. यामध्ये तुम्हाला ज्या तुषार सिंचनची तुमच्या शेतात आवश्यकता आहे त्याची निवड करायची आहे. यानंतर कपलर व्यास 63 mm, 75 mm, 90 mm कोण्या व्यासाचा तुम्हाला घ्यायचा आहे ते सिलेक्ट करायचं आहे. हंगाम, पीक जे तुम्ही समाविष्ट केलं असेल तेच इथे येणार. त्यानंतर इथे पीक निवडा. सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या शेतीचा तपशील इथे येणार. त्यामध्ये तुम्हाला निवडायचं आहे की किती क्षेत्रासाठी तुम्हाला तुषार सिंचनची आवश्यकता आहे. क्षेत्र टाकल्यानंतर अटी व शर्ती मान्य करायच्या आहे. अटी व शर्ती मान्य केल्यानंतर जतन करा यावरती क्लिक करायचं आहे. जतन करा यावरती क्लिक केल्यानंतर घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे. आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का नाही. अर्ज सादर करा यावरती क्लिक करायचा आहे. हा टॅब मेसेज व्यवस्थित वाचन केल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. पहा यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता तुषार सिंचन या घटकाकरता अर्ज केला होता तो आलेला आहे. याला प्राधान्य क्रमांक 1 द्यायचा आहे. इतरांना 2, 3 द्यायचा आहे. त्यानंतर अटी व शर्ती मान्य करायच्या आहे. अर्ज सादर करावरती क्लिक करायचं आहे. आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे यावरती ओके हा टॅब ओपन होईल. या टॅबमध्ये तुम्ही बघू शकता छाननी अंतर्गत अर्जमध्ये तुषार सिंचन या घटकाकरता अर्ज स्थितीमध्ये तुम्ही बघू शकता एलिजिबल फॉर लॉटरी, म्हणजे तुमचा अर्ज हा व्यवस्थित सबमिट झालेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जर आपण या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.